श्री स्वामी समर्थ. हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर आजचा दिवस विशेष म्हणजे आज आहे वटपौर्णिमा. स्त्रियांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा दिवस. तर आज बघा छान असं तुळशीला हळदीचं लेपन केलं आणि आज आहे पौर्णिमा. म्हणतात ना, प्रत्येक पौर्णिमा ही स्पेशल असते आणि प्रत्येक पौर्णिमेला काही ना काहीतरी असतं. म्हणजे तुम्ही मार्क करा, बुद्ध पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा, असं प्रत्येक पौर्णिमेला एक विशेष असतं. तर छान असं बघा तुळशीची पूजा केली, त्याच्यानंतर घरातली फरशी ही हळद, गोमूत्र आणि खडेमीठ टाकून पुसली. हे करण्याने ना घरातली एक नकारात्मकता दूर होते आणि घरात एक ना पॉझिटिव्हिटी येते आणि खरंच सांगते खूप फरक पडतो. तुम्ही हा प्रयत्न नक्की करून बघा, तुम्हालाही कळेल. त्याच्यानंतर बघा पूजेची सर्व आधी तयारी करायला घेतली, कारण का काल मी घरी नव्हती, 11:30ला आली आणि सगळी माझी पूजेची तयारी माझ्या लेकीने आणि माझ्या मिस्टरने केली. त्यांना जेवढं माहित होतं तेवढं आणलं आणि बाकीचं मला बघायचं होतं काय, त्याच्यामुळे आधी पहिलं पूजेची तयारी करून घेतली. कारण बाकीचं सामान तेच आणून देणार होते, कारण माझं गुडघा परत म्हणतात ना, काल फिरायला गेली खरं, पण गुडघा जाम सुजलाय. त्याच्यानंतर बघा छान असं हळदीचं लेपन केलं. आज रांगोळीचे साचे वापरले. बघा कधी कधी ना असं असं होतं की जेव्हा आपल्याला म्हणजे असं त्रास होत असतो ना, तेव्हा हे साचे उपयोगाला येते. तर आज मला रांगोळी काढायला शक्यच नव्हतं बसणं खाली, त्याच्यामुळे बघा ओणवे आणि म्हणतात ना ओणवं उभं राहण्याचा पण किती फायदा होतो बघा. आज त्यांनी संपूर्ण रांगोळी काढली आणि जेव्हा बघा असं रांगोळी काढून जेव्हा आपला उंबरठा असं सज्ज असतो ना, खरंच सांगते घरी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आनंद तो होतो. विचार करा, सोबत देवी देवतांनाही तेवढाच आनंद होत असेल. त्याच्यानंतर बघा पौर्णिमेला बाकी दिवशी मला जमत नाही, पण पौर्णिमेला आवर्जून मी आंब्याच्या पानाचं तोरण म्हणा किंवा टहाळ तरी लावते. त्याच्यानंतर आपल्या दरवाजाचा जो मुख्य दरवाजा असतो ना, त्याच्यावरती हळदीने आपलं स्वस्तिक काढायचंय आणि स्वस्तिक नेहमी काढताना ते नीट काढायचं, मधून फोडायचं नसतं. त्याच्यावरचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो नक्की तुम्ही बघा. त्याच्यानंतर बघा छान असं मंदिर पहिलं उजळून घेतलं, कारण पौर्णिमा म्हणजे अमावास्या पौर्णिमा विशेष दिवशी जर तुम्हाला इतर दिवशी नसेल जमत, तर या दिवशी नक्कीच आपलं मंदिर छान उजळवा. तर मंदिर उजळून घेतलं, त्याच्यानंतर देव सगळे उजळवले आणि आज होती पौर्णिमा. तर तांदूळ चेंज करा होते. जे पण आपण तांदूळ ठेवतो कलच्या खाली म्हणा किंवा कासवा खाली, कवड्यांखाली, अन्नपूर्णा मातेच्या फोटो खाली, आणि आता तर मी म्हणतात ना आपली महालक्ष्मी सुद्धा तांदळातच ठेवते, कारण ते कमळामध्ये ठेवत असल्यामुळे ते तांदूळ आज मी संपूर्ण बदलले होते. नवीन तांदूळ घ्यायचे, त्याच्यावरती हळदी कुंकू घालायचे आणि मग या तांदळामध्ये आपल्याला आपले जे पण आपण ठेवतो ना ते ठेवायचं आहे. तर बघा छान अशी आधी रोजची देवपूजा, मी असं याच्यासाठी म्हणते रोजची देवपूजा, कारण नाही ना रोज माझी जी देवपूजा आहे ना ती करते. आणि खरं सांगते मी लॉंग व्हिडिओ काय करायचा ना हा माझ्यासमोर खरंच प्रश्न होतो. पण त्या दिवशी म्हणतात ना याचं उत्तर सुद्धा मला पळसदरीच्या मठामध्ये स्वामींनीच एक प्रकारे दिलं. कारण तिथे काही माझे सबस्क्रायबर होते, त्यांचं असं म्हणणं होतं, अगं व्हिडिओ का नाही टाकत. मी म्हटलं अगं विषयच काय नसतात. अगं विषय राहू दे बाजूला, तू फक्त तुझे पूजेचे जरी व्हिडिओ टाकले ना तरी बस होतं. कारण आम्हाला तुझी पूजा बघून एक मनातला वेगळं समाधान भेटतं, एक शांतता लाभते. म्हणजे म्हणतात ना कधी कधी आपण काय करतो याच्यापेक्षा आपल्या करण्याने जर दुसऱ्याला आनंद भेटतो तर तो आनंद अतिमहत्वाचा असतो. आणि याचं उत्तर मला स्वामींनीच दिलं. तर मलाही खरंच प्रश्न पडला होता की रोज व्हिडिओ काय करायचे, विषय कुठून आणायचे. आणि सध्या मी बाहेर जात नाही, त्याच्यामुळे मग बाहेर जाऊन तरी तुम्हाला काय दाखवणार. पण याचं उत्तर सुद्धा मला त्या मठातच मिळालं पळसदरीच्या, की तू काहीच नको करू, भले दिवसभराचं तू घरात काय करते तेवढंच आम्हाला सांग. तू दिवसभर कसं घर मॅनेज करते, कसं काय तुला जमतं, आणि तुझ्या पूजा आम्हाला रोज दाखव, की जेणेकरून आम्हालाही वाटेल बाबा आमच्याकडनं ती सेवा घडली. म्हणून मी म्हणते ना कधी कधी आपण पूजा करतो ना त्याचं पुण्य आपल्याला लाभतं. त्याच्यासोबत मी नेहमी सांगते, माझे व्हिडिओ जे पण बघतात ना ज्यांनाही पूजा आवडते, की स्वामी त्यांनाही ती सेवा घडू दे त्यांच्याकडनं, किंवा त्यांनाही त्या सेवेचा लाभ होऊ दे. तर छान अशी रोजची देवपूजा झाली. त्याच्यानंतर आपलं सकाळी घरी पाणी येतं, त्याच्यामुळे ती बाकीची कामं करून घेतली. त्याच्यानंतर केलं धनलक्ष्मी कुंचन सेवा. आता मी ही फक्त पौर्णिमेलाच करते, कारण इतर दिवशी शक्य होत नाही, कारण बऱ्याचशा अडचणी वगैरे येतात. त्याच्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा नक्की करते. आणि जेव्हा जेव्हा कधी देवींचे वार असतात किंवा देवींचे दिवस असतात ना, त्या दिवशी मी सेवा करते. आणि खरं सांगते याने खूप खूप फरक माझ्या लाईफमध्ये पडला. बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. आता मी तुम्हाला सांगते, मी सेवा करताना कधी हा विचार केला नव्हता की कशासाठी करी, पण म्हटलं करतात म्हणजे देवीच्या ज्या पण सेवा असतात ना, मला जर कळल्या तर मी त्या नक्की करते. पण त्याचा खरंच फायदा झाला माझ्या लाईफमध्ये. त्याच्यानंतर बघा केली वडाची पूजा. मी घरातच वडाची पूजा करते, घरात वडाची फांदी लावते आणि ती फांदी दरवर्षी जगवण्याचा नक्कीच प्रयत्न करते, आणि त्याचीच पूजा मग मी दरवर्षी करते. तर आज यावर्षी नवीन फांदी लावली, कारण गेल्या वर्षी जी लावली होती त्याचं झाड झालं, कुंडी फुटली, त्यामुळे ते लावायला दिलं होतं दुसरीकडे. तर छान अशी वडाची पण घरच्या घरी पूजा करून घेतली. त्याच्यानंतर मी
मी बाहेर जात नाही म्हटल्यावरती सवासनीला वाण देण्याचा प्रश्नच येत नाही. कोण माझ्या घरी आलं तर ठीक आहे. तर मी सवासनीचे जे वाण असतात ना हे देवींचेच करते. माझ्याकडे हे बघा, अन्नपूर्णा, महालक्ष्मी, तुळजाभवानी, सातेरी आई, माऊली यांच्या ज्या मूर्ती आहेत ना त्यांनाच मी वाण ठेवते. त्याच्यानंतर यांचा बघा कलकलाट. मला कधीच जेवायला देत नाही. मी जेवायला बसली की हे आले नाही असं होत नाही, आणि यांना दिल्याशिवाय मला गत्यंतर नाही. हॅलो, नमस्कार, कसे आहात? मस्त मजेत आहात ना? तर सगळ्यांना आज वटपौर्णिमा आहे, पण त्याचा व्हिडिओ थोडा लेट येतो. मला माहितीये तुमच्यापर्यंत जेव्हा व्हिडिओ येईल तोपर्यंत उशीर झालेला असेल, तर त्याच्यासाठी आधी क्षमस्व. कारण का पाऊस पण चालू आहे. सध्या मी जे काम घेतलं ना ते टार्गेट वरती आहे, आणि ते कामही मला पूर्ण करायचं, आणि या सगळ्यामध्ये या सगळ्या गोष्टी करते, त्याच्यामुळे थोडा उशीर होतोय. त्याच्यासाठी आधीच मनापासून तुमची सॉरी बोलते. पौर्णिमा म्हणजे तर पौर्णिमेला काय काय करावं, माझा याच्या आधी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, पण आता नवीन नवीन सबस्क्रायबर आपल्या चॅनलला जोडत चालले. त्यांना नवीन आले त्यांना पण माहिती असायला पाहिजे, म्हणून मी आजचा व्हिडिओ केला. की बघा, मोस्टली मी सांगते की पौर्णिमेच्या दिवशी घराची फरशी ही गोमूत्र, त्याच्यानंतर मीठ आणि हळदीच्या पाण्याने पुसा. आता बऱ्याच जणांना हे बुळसटलेले विचार वाटतील, पण तुम्ही विचार करा, हे आजपासून नाहीये, पहिल्यापासून चालत आलेलं आहे. आता आपल्याकडे हे क्लीनर्स वगैरे आले, पूर्वी असं काही नव्हतं. प्रत्येकाच्या घरामध्ये म्हणतात ना गाय असायची, त्याच्यामुळे गोमूत्र मुबलक प्रमाणात मिळायचं, मीठ आपल्या घरात असायचे, हळद असायचं, आणि या तिघांचा वापर करूनच घरातलं सगळं सारवलं जायचं. पूर्वी जमिनी या शेणाच्या असायच्या, त्याच्यामुळे शेणावरती शिंतोडे मारले जायचे. आता हळूहळू तिकडे बघा गावच्या ठिकाणी जमिनी. मुंबईत हा प्रकार नाही. मुंबईत आपल्याला सर्वसामान्य सगळीकडे फरशीच बघायला मिळते. आता क्लीनर जरी बाजारात भरूच आले असतील ना, पण या गोष्टींमागे काहीतरी तथ्य होतं. हळद बघा अँटीबायोटिकचं काम करते, त्याच्यानंतर मीठ आहे जे निर्जंतुकीकरणाचं काम करतं. गोमूत्र तर आपल्याकडे फार पूर्वी पीत सुद्धा होते. आता खूप लोक म्हणजे शी वगैरे करतात, पण आजही काही ठिकाणी गोमूत्र पिलं जातं. म्हणजे विचार करायचा गोमूत्रामध्ये किती पॉवर होती. आणि या सगळ्याचा वापर जेव्हा आपण आपल्या घरातली फरशी पुसण्यासाठी करतो, तो विचार करा, घरात जी निगेटिव्हिटी असते ती पूर्णपणे जाऊन पॉझिटिव्हिटी घरात येते. आणि हे मी सांगते म्हणून जेव्हा तुम्ही हा उपाय कराल ना आणि तुम्ही तो अनुभव घ्याल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की या गोष्टीमध्ये खरंच सत्य होते. आपले पूर्वज जे काही करत होते ना, त्यांच्याकडे सायन्स नव्हतं, पण ते निसर्गाशी जोडलेले होते. त्यामुळे निसर्गामध्ये काय चालतं आणि काय होतं याच्याशी कनेक्टेड त्यांनी हे काम केलं होतं. बघा, म्हणूनच आज म्हणतात बघा, आज यावर्षी पाऊस पण बघा किती लेट आला. आपण असं म्हणतो पाऊस लेट आला, पण ऍक्च्युली तो त्याच्या वेळेलाच आलेला आहे. कारण या महिन्यात आला होता अधिक ज्येष्ठ मास, आणि पावसाला सुरुवात ज्या दिवशी झाली त्या दिवशी कॅलेंडरवरती पण तुम्ही लिहिलेलं बघितलं असेल की वर्षारंभ म्हणजे पावसाळ्याची सुरुवात झाली, आणि तिथपासून पाऊस पडतोय. म्हणजे बघा, ऋतुचक्र हे आपल्या वेळेनुसारच चालतंय. मानवाने ते बदललं आहे. मानव आपल्या कॅलेंडर प्रमाणे चालतंय, पण ऋतुचक्र हे नेहमी ऋतूप्रमाणेच चालतं. त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्या पूर्वजांनी केल्या आहेत, ज्या आता आपण अंगीकृत केल्या ना, तर त्या गोष्टीचा आपल्याला बराचसा फायदा होतो. गोष्ट आहे की उंबरठ्याला हळदीचं लेपन हे आजपासून नाही, फार पूर्वीपासून आहे. आता बऱ्याच जणांचं असं आलं का युट्यूबवरचे व्हिडिओ बघून सगळे करायला लागले आहेत वगैरे. जे करायला लागले आहेत ते, पण जे आधीपासून करतात त्यांना ते माहिती आहे त्याच्या मागचं शास्त्र. जेव्हा तुम्ही उंबरठ्यावर हळदीचं लेपन करता, तर त्या हळदीच्या लेपनामध्ये जेव्हा तुम्ही गोमूत्र मिक्स करता, थोडासा कापूर मिक्स करता, विंचणी कापूर, आणि मग हळद, आणि याचं जेव्हा तुम्ही लेपन करता, तर बघा तुमच्या उंबरठ्याच्या आजूबाजूला जे पावसाळ्याच्या वगैरे टायमाला बघा किड्या मुंग्या येतात, त्या सुद्धा घरात येत नाही. घरात येताना ही वेगळी पॉझिटिव्हिटी घरात येते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या घराकडे जो येणारी व्यक्ती असते, त्याची पहिली नजर जी असते ना, ती पहिली उंबरठ्यावर जाते. म्हणजे त्याच्या मनात जे वाईट विचार असतात, नकारात्मक भावना ज्या असतात त्या उंबरठ्यावर रोखल्या जातात. म्हणून आपल्या घरासाठी आपल्या घराचा उंबरठा सर्वात महत्वाचं काम करतो. म्हणून आपल्या घराचा उंबरठा नेहमी जेवढं असेल शक्य, तुम्हाला जसं जमत असेल, पण शक्यतो नेहमी उंबरठा आपला स्वच्छ ठेवा, त्याच्यावर रांगोळी करा. अगदीच तुम्हाला जमत नाही ना, तर अमावास्या, पौर्णिमा, मंगळवार, गुरुवार, शनिवारी किंवा सणासुदीच्या दिवसाला तरी ऍटलिस्ट तुम्ही करत जा. तिसरी गोष्ट येते ती दरवाजाला लावायचं तोरण. आता बघा, हे लोकरीचं तोरण झालं, ही आता आली पद्धत आहे, पण फार पूर्वी आपल्या दरवाजाला बघा गोंड्याच्या पानाची किंवा आंब्याच्या पानाची ही तोरणं लावली जायची, किंवा कडुलिंबाच्या पानाच्या. त्याचा मागे एक शास्त्रीय दृष्टिकोन होता. आता मुंबई सारख्या ठिकाणी रोज गोंड्याची फुलं आणणं, आंब्याची पानं आणणं शक्य नाही, कारण सणा समारंभालाच ते आपल्याला मिळताना मुश्किल आहे. म्हणून आपण आज लोकरीची सर्रास तोरणं वापरतो. पण एखाद्या दिवशी जर तुम्ही अशा प्रकारे जर आंब्याची तोरणं आंब्याची टाळ लावताय, किंवा कडुलिंबाच्या पालाचा जर तुम्ही तिथे म्हणजे घराच्या चौकटीला जर लावतात, तर त्याचं शास्त्रीय कारण होतं. कारण जेव्हा एखादी व्यक्ती घरात येते,
किंवा जेव्हा बाहेरून कोणतरी आपल्या घरात येत असतं तर आंबा आणि कडुलिंब हे असं झाड आहे की ते तोडल्यानंतर म्हणजे त्याच्या डहाळ्या तोडल्यानंतर सुद्धा जवळजवळ 2 ते 3 दिवस त्यांच्यामधून ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो. म्हणजेच काय तर ही झाडं म्हणजे तोडल्यानंतर सुद्धा आपल्याला ऑक्सिजन भरभरून देत असतात. त्यामुळे घराच्या बघा चौकटीवर पूर्वी कडुलिंबाची पानं किंवा आंब्याच्या डाळी या सगळ्या लावल्या जायच्या. म्हणजेच काय तर घरात येताना तुम्ही एक ऑक्सिजन मुबलक प्रमाणात द्यायचा, त्यानंतर त्यांचा जो सुगंध असायचा तो दरवळायचा आणि घरात येणारी व्यक्ती ही सकारात्मक भावनेने आपल्या घरात प्रवेश करायची. म्हणजे काय की त्याची नकारात्मकता ही उंबरठ्याच्या बाहेर जायची आणि तो जेव्हा घरात यायचा तो एक सकारात्मक भावनेने यायचा. हे त्याच्या मागचं कारण होतं. म्हणूनच मी बोलली ना की आपल्या पूर्वजांनी जे पण रीतिरिवाज केले आहेत त्याच्या मागे जर तुम्ही विचार केला तर शास्त्रीय दृष्टिकोन जर तुम्ही शोधायचा प्रयत्न केला तर तुम्हाला तो मिळणार. फक्त एवढंच आहे की त्यांना ते मांडता नाही आलं आणि आपण काही जण आता त्या गोष्टीला बुळसटलेले म्हणतो, पण ते बुळसटलेले विचार नव्हतं तर त्यांचा निसर्गाशी रिलेटेड एक गोष्ट होती. त्यांनी निसर्गाला महत्व दिलं होतं आणि आजही तेच आहे. बघा आपण आज निसर्गाचा ऱ्हास करत चाललोय, झाडे तोडत चाललोय, कुठे झाडं लावत नाही. मुंबईच्या ठिकाणी तर गॅलरीमध्ये आजकाल बऱ्याच ठिकाणी बिल्डिंगमध्ये गॅलरीमध्ये झाडं लावायलाही परमिशन देत नाहीये. पण हे काय माहितीये, हे तुमचे म्हणतात ना दुष्कर्म आहे म्हणा किंवा तुमची बुद्धी म्हणतात ना भ्रष्ट होत चाललेली आहे. कारण ज्या गोष्टी तुम्हाला निसर्गाकडनं मिळत आहेत त्या निसर्गाचा आज तुम्ही ऱ्हास करत चाललाय. म्हणूनच कदाचित आज आपल्याला सगळे त्रास भोगावे लागतात. म्हणजे विचार करा, जर आज तुम्ही निसर्गाला जर नाही जपलं तर याच्यानंतर येणारी पिढी यांचे काय हाल होतील हा विचार करा आणि हा विचार करण्यासारखा आहे. त्यामुळे मी तर म्हणेन की या वटपौर्णिमेच्या निमित्ताने भले व्हिडिओ माझा लेट येते तुमच्यापर्यंत, पण मी मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवीन. पावसाला छान सुरुवात झाली आहे. ज्याला जमेल त्यांनी प्रत्येकाने अगदीच काहीच नाही तर तुमच्याकडे ज्या फळांच्या बिया वगैरे असेल त्या माळरानावर नेऊन टाका किंवा जमेल तेवढा आपल्या आजूबाजूला झाडं लावण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून निसर्ग आपल्यावरती कोपणार नाही आणि याचा फायदा पुढच्या पिढीला होईल. कारण आज बघा गाडी लावायची म्हटली कुठे उन्हापासून म्हणतात ना स्वतःला सांभाळायचं म्हटलं तर आपण झाडं शकतो, जे आता कुठेच मिळत नाही. मोठमोठे हायवे झाले. पूर्वी बघा मुंबई गोवा हायवे रोड होता, केवढा झाडाझुडपांनी सजवलं. आता मुंबई गोवा मी किती वर्षानंतर फर्स्ट टाइम मी आज बाय रोड गेली होती गावी, तेव्हा माझ्या लक्षात आलं की मुंबई गोवा हायवे रोड वरती अक्षरशः माणसाची काहिली होईल पण माणसाला दूर दूरपर्यंत पाणी वगैरे कशाची सोय नाहीये. हे काय माहितीये, हे आपलं जेवढं नूतनीकरण होत आहे ना तेवढे आपण मागासलेले पण होत चालले. आज एखाद्या ठिकाणी जर एखाद्यामुळे चक्कर जरी पडला तर दूर दूरपर्यंत पाणी मिळणार नाही. तर म्हणूनच म्हणतं की जेवढं शक्य असेल आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने सगळ्यांनी एक प्रण करा की जेवढं शक्य असेल आपण निसर्गाला काहीतरी देऊ. कारण आपणही निसर्गाचे देणं लागतो. जोपर्यंत म्हणतात ना आपण तसं समाजाचं देणं लागतो ना, तसं आपण निसर्गाचंही देणं लागतो. आज विचार करा, आपण म्हणतोय मुंबईत बऱ्याच गोष्टी मिळतात आहे, पण याच मुंबईला जेव्हा जगाचा पोशिंदा ज्या दिवशी पिकवायचं बंद करेल शेतकऱ्यांनी, ज्या दिवशी संप केला तर विचार करा आपलं शक्य आहे का जगणं? नाहीच आहे. आणि शेतकरी कशावरती निर्भय आहे तर निसर्गावरती निर्भय आहे. पण जर पाऊसच पडला नाही तर शेती होणार नाही, शेती नाही झाली तर माणसापर्यंत अन्न पोचणार नाही. त्यामुळे फिरून आपलं म्हणतात ना चक्र हे जे आहे ना हे निसर्गाशीच रिलेटेड आहे. तर जमलंच तर प्रत्येकाने एक झाड लावायचं तर नक्कीच प्रयत्न करा. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की ताई तुम्ही जर म्हणताय झाड लावा मग तुम्ही वडाची पूजा घरी का केली? तर हा पण प्रश्न छान आहे, याचंही तुम्हाला मी उत्तर देते. मी दरवर्षी पूजा ही घरातच करते आणि त्याचं कारण सांगते. बघा, फांद्या तोडण्यापासून तर मी कोणाला रोखू शकत नाही, कारण आपण कितीही प्रयत्न केला तर मी एका व्यक्तीला रोखेन. बाकीच्या बाजारात सगळे सुटले जातात आणि मुंबईच्या ठिकाणी लोकांनी एक वेगळं केलं. पण त्याचं खरं कारण बघायला गेलं तर वडाच्या झाडाखाली जाऊनच पूजा करण्यामागे एक शास्त्रीय दृष्टिकोन होता आणि एक हे होतं बघा. पूर्वी ना प्रत्येकाच्या घराच्या थोडं अंगणातून थोडं लांब ना एक वडाचं झाड असायचं. त्याचं कारण असायचं कारण वडाच्या झाडाच्या मुळाशी ना नेहमी मातीनं ही थंड असायची आणि त्याच्यामध्ये वड, पिंपळ, औदुंबर ही जी झाडं आहेत ना ही ना ऑक्सिजनचा पुरवठा मुबलक प्रमाणात करतात. त्यामुळे पूर्वी बघा गाव ठिकाणी पण बघा ना प्रत्येकाच्या घराच्या आजूबाजूला वड, पिंपळ ही झाडं असायची. आता गावात सुद्धा ही बघायला मिळत नाही आहे. तर वटपौर्णिमा म्हणजे का ते वडाच्या झाडाखाली जेव्हा म्हणतात एक पौराणिक कथा सोडली तर त्याचा शास्त्रीय दृष्टिकोन जर तुम्ही बघितलात तर सावित्रीने जेव्हा आपल्या सत्यवानाला वडाच्या झाडाखाली आणलं तर तो वडाच्या झाडाखाली ऑक्सिजन मुबलक प्रमाणात होता. हे खरं त्याच्या मागचं शास्त्रीय कारण होतं. पण आता काय झालं की वेळेनुसार कुठे मिळत नाही, म्हणजे फांदी एखादी घरी घेऊन जातात, ठीक आहे तुम्ही ती न्या,
पण ती जगवण्याचा प्रयत्न करा. मी गेली मला असं 23 वर्ष माझ्या लग्नाला झाली. या 23 वर्षामध्ये मी 5 वडाची झाडं तयार केली. ही अशीच जी फांदी आहे ना ती आणते, रोवते, आणि कारण बघा ही वटपौर्णिमा पावसाळ्याच्या दरम्यान येते, त्यामुळे ती फांदी ना रुजते. जर तुम्ही त्याला फांदी जेव्हा लावता ना तर त्याला हळद, थोडस म्हणतात मध किंवा केळं म्हणा किंवा ॲलोवेरा याच्यामध्ये मिक्स करून जर ती फांदी लावली तर ती फांदी जगते. त्याची व्यवस्थित काळजी घ्या. कधीतरी असं होतं, एकाच वेळा असं होतं की ती फांदी नाही जगत, कारण फांदी खूप दिवस आधी कापलेली असेल तर. पण फांदी जर ताजी ताजी असतात ना, कापून आणलेल्या फांद्या असतात ना, त्या जर तुम्ही लावल्यानंतर रुजतात. त्यामुळे मी काय करते, दरवर्षी जी रुजलेली झाडं असतात ना त्याची करते, आणि जेव्हा झाड मोठं होतं म्हणजे कुंडीत तोडतं तेव्हा मग ते झाड मी कुठेतरी लावायला देते. माझ्या मैत्रिणींचे बरेचसे फार्म हाऊस आहेत त्यांच्या तिकडे पाठवते, किंवा रोड साईडला जी लोक झाडं लावतात ना त्यांना देते. तर मी म्हणून घरात पूजा करते, कारण आता यावर्षी नवीन फांदी लावली आहे. कारण गेल्या वर्षी जे झाड लावलं त्याचं पूर्ण तुटली आणि ती कुंडी वेस्ट गेली, तर लावायला दिलं होतं झाड. म्हणून यावर्षी नवीन लावली. आता ती जगते का बघूया, कारण तेही मला माहित नाही, कारण यावर्षी मी घरात नव्हती. माझ्या वटपौर्णिमेची सगळी जी पूजेची जी सगळी म्हणतात ना मांडणी म्हणा किंवा जे काय लागतं ना ते सगळं माझ्या मुलीने आणि माझ्या मिस्टरांनी आणलं होतं, कारण मी आदल्या दिवशी बाहेर गेली होती आणि रात्री 11:30 वाजता आली. त्यामुळे आता या वर्षीची फांदी जगेल की नाही माहिती नाहीये, कारण ती एकदमच कमकुवत होती. तरी पण मी प्रयत्न करणार आहे त्या फांदीला जगवायचा. म्हणून माझं घरी जर तुम्ही कोण पूजा करत असाल, माझा अट्टास एक आहे की एखादी फांदी लावा, ती रुजवा, आणि त्याचं झाड आहे ना कुठेतरी लावायला द्या. म्हणतात ना आपण जगाला नाही बदलू शकत, पण आपण स्वतःला बदलू शकतो. मग सुरुवात स्वतःपासून करा. एखादी फांदी जरी तुम्ही जगवताय, ती फांदीचं उद्या झाड होत आहे. तुम्ही बघा 5-6 वर्ष त्याची पूजा आरामात करता, कारण 5-6 वर्षापर्यंत ते कुंडीमध्ये बरंचसं मोठं होतं आपल्या उंची एवढं. त्याच्यानंतर ते तुम्ही लावायला देऊ शकता कोणालाही झाड ते. पण ते प्रयत्न करा, कारण आपण जगाला नाही बदलू शकत आहे, पण आपण स्वतःला तर बदलू शकतो. स्वतःमध्ये आपण काहीतरी चेंजेस करू शकतो. जर आपण स्वतः बदललो तर हळूहळू आपलं बघून ना लोक अनुकरण करायला लागतात. आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत ना की आपण दुसऱ्याचं बघून बऱ्याच लोकांना सवय असते अनुकरण करायचं. म्हणजे तिने काय केलंय, अच्छा असं आहे मग मी पण करते. हे अनुकरण बरेच जण करतात. म्हणून मी हा व्हिडिओ केला की बऱ्याच जणांना असं वाटतं की मी घरी पूजा का करते. तर माझं घरी पूजा करण्यामागचं कारण ते असतं की मी वडाची फांदी जी जगवते त्यालाच करते. मग 5-6 वर्षाने ते झाड दुसरीकडे लावण्याजोगं होतं तर मी देऊन टाकते. मग परत फांदी घरी आणून जी म्हणतात ना तोडलेली असते ती आणते रुजवते. हा माझा वटपौर्णिमा घरी करण्यामागचा उद्देश आहे. बाकी असं काय नाहीये की खरं म्हणायचं तर की 7 जन्मी तोच नवरा मिळतो किंवा काहीच नाहीये. ज्या जन्मात जो तुम्हाला नवरा मिळाला ना त्याच्याबरोबर तुमचं ट्युनिंग जमलं किंवा त्याच्याबरोबर जर तुमचे विचार जुळले तरी ते खूप असतात. ही प्रथा आहे, त्या प्रथेप्रमाणे आपण केलं पाहिजे. पण कोणतीही प्रथा करताना त्याचा ऱ्हास होऊ नये बस एवढीच काळजी घ्यायची आहे. जर तुम्ही एखाद्या वडाची फांदी तोडलेली आणताय तर त्या जागी तुम्ही एक झाड लावा, जेणेकरून म्हणतात ना आताच्या काळाप्रमाणे पाप आणि पुण्याचा बॅलन्सिंग होऊन जाईल, जो खूप गरजेचा आहे. बस अजून काय सांगू शकते, बस एवढंच सांगेन की पौर्णिमेच्या दिवशी बऱ्याच सेवा करा. आणि कारण त्याचं कारण असतं, कारण पौर्णिमा ही आपल्या देवींना, स्पेशली आपल्या कुलस्वामिनींना, ज्या आपल्या कुळाच्या रक्षणकर्त्या आहेत त्यांना समर्पित असल्यामुळे तुमच्याकडे जर एखाद्या कुलदेवतेचा आपला फोटो आहे तर त्याची सेवा करा, कुंकुमार्जन करा, अभिषेक करा देवींच्या फोटोवरती. देवींना म्हणतात ना छान छान फुलं वाहा, एखाद्या जमलंच एखाद्या सवासणीची ओटी भरा, कुलदेवतेची ओटी भरा. पण पौर्णिमेच्या दिवशी, कारण बघा इतर दिवशी स्पेशली ज्या कामाला जातात ना त्या लोकांना खरंच या गोष्टी करायला मिळत नाही. मी समजू शकते, कारण मी स्वतः 15 वर्ष जॉब केलेला आहे, त्यामुळे मी ही व्यथा समजू शकते. आज माझ्याकडे वेळ आहे म्हणून मी या गोष्टी करते. जेव्हा मी जॉबला होती मलाही एवढं सगळं करता येत नव्हतं. पण जर तुमच्याकडे वेळ आहे आणि तुम्ही जर करू शकता तर या गोष्टी आवर्जून करा. कारण म्हणतात ना घरातल्या एखाद्या व्यक्तीने देवाचं व्यवस्थित केलं तरी अख्ख्या घराला पुण्य त्याचं मिळतं. त्याच्यामुळे घरात एखादी तरी व्यक्ती अशी असेलच की ती देवाचं करत असेल. आणि खरंच सांगते करा, आणि घरातल्या कर्त्या स्त्रीने जर ते केलं तर अतिउत्तम आहे. त्यामुळे पौर्णिमेला काय काय करायचं याचा चॅनलवरती व्हिडिओ आहे. त्याच्या व्यतिरिक्त हे का करावं हे मी आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आजचा एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू लवकरच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय.